नमस्कार. आपलं यूट्यूब चॅनल पुष्पाज किचनमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आम्ही निघालो आहोत सगळ्या मैत्रिणी मिळून आमच्या युनिटमध्ये जे मंदिर आहे तिथं, कारण तिथे एक खास पूजा ठेवलेली आहे. ते तर मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर सगळ्यात अगोदर इकडे बघू शकता पोपट. इतके पोपट आहेत ना आमच्या आर्मी कॅम्पमध्ये. असे संध्याकाळच्या सकाळच्या वेळेस असे एकत्र जमतात. इथे खायला लेडीजांनी टाकलेलं आहे, तर ते खायला बघू शकता किती पोपटांची गर्दी आहे. खूप छान वाटतात असे पोपट संध्याकाळचे. जे आमचे क्वार्टर्स आहेत, क्वार्टर्सच्या अवतीभोवती फिरत असतात. मेन म्हणजे इथं बोरांची झाडं खूप आहेत, तर बोरं खाण्यासाठी सुद्धा खूप पोपट येतात. आणि आता बोरं अशी पिकलेली आहेत ना, त्यामुळं खूप बोरं येतात. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी चाललेलो आहोत मंदिरामध्ये. तर सगळ्या हळूहळू येत आहेत, बघू शकता. तर तुम्हाला थोडासा मंदिरच्या आसपासचा व्ह्यू दाखवते. बघू शकता किती मोठं असं हे पटांगण आहे आणि इथं समोरच बोराचं झाड सुद्धा आहे, दाखवते. बघू शकता किती बोरं सुद्धा मोठी मोठी लागलेली आहेत आणि पिकलेली सुद्धा आहेत. बघू शकता या झाडांवर सुद्धा पोपट इतकं बोरे खाऊन खाऊन खाली टाकलेले आहेत पोपटाने, बघू शकता. तर हा आमच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. सगळ्या मैत्रिणी मिळून आता आम्ही मंदिरामध्ये निघालो आहोत आणि मंदिरामध्ये थोडीशी आरती भजन वगैरे सुरू आहे. ते म्हणजे आमच्या मंदिरामध्ये आज खास पूजा ठेवलेली आहे याच्यासाठी की मागच्या वेळी खूप पाऊस झाला होता आणि ते एमपीमध्ये चंबल घाटी आहे आणि त्या चंबल घाटीमध्ये 2 गावं अशी आहेत की घाटामध्ये आहेत. दतिया आणि डबरा अशी या गावांची नावं आहेत. तर चंबल घाटी तर तुम्हाला ऐकून माहितीच असेल सगळ्यांना. एमपीमधील ही जी चंबल घाटी आहे तिथेच पुरामध्ये खूप सारी लोक अडकली होती. त्यांना मदत करण्यासाठी आमच्या युनिटचे फौजी सगळे तिथे अवेलेबल होती आणि कमीत कमी 1 महिना तिथे राहिली होती. इतका पूर आला होता ह्या वेळेस पाऊस भरपूर झाल्यामुळं आणि भरपूर लोकांना फौजींनी वाचवलेलं आहे. तर एमपीमधील जे मंत्री आहेत डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते खूप कौतुक झालेलं आहे आमच्या युनिटमधील सर्व फौजींचं. तर सर्व फौजींनी खूप मेहनत घेतली होती. त्यांना त्याचं जे फळ आहे ते खूप छान मिळालेलं आहे. CM त्यांना जे एमपीचे CM आहेत त्यांच्याकडून जे प्रशस्तीपत्र असतं ते भेटलेलं आहे. खूप कौतुकास्पद हे आहे. तर आम्हाला सुद्धा आमच्या फौजींचा खूप अभिमान आहे आणि खरंच खूप प्राऊड फील होत होतं आज. आम्हा सर्व लेडीजांना खूप छान वाटलं हे ऐकून की जे एमपीचे मंत्री आहेत त्यांच्या हस्ते आमच्या युनिटला प्रशस्तीपत्र देऊन खूप असं कौतुक केलेलं आहे सर्व फौजींचं. त्यामुळेच ही एक छोटीशी आनंदासाठी एक पूजा ठेवली होती की केव्हाही आनंद आपण साजरा करतो तेव्हा आपण सर्वात अगोदर देवाच्या आशीर्वादापासूनच सुरुवात करत असतो. तर मंदिरामध्ये याच्यासाठी सर्व फॅमिलींसाठी एक छोटीशी पूजा ठेवली होते. येथे सगळे सिनियर्स वगैरे फॅमिली वगैरे सगळ्या आल्या होत्या पूजेसाठी. इथे अशा पद्धतीने एक छोटीशी पूजा वगैरे इथं संपन्न झालेली आहे. सगळ्यांनी भजन वगैरे छान असं गायलेलं आहे. हे मंदिर जे आहे हनुमान आणि राधाकृष्ण आणि एक छोटंसं मंदिर आमचं आहे महादेवाचं. तर खूप छान इथे पूजा वगैरे प्रत्येक वेळी केली जाते. जन्माष्टमी वगैरे सगळं काही खूप छान इथं म्हणजे सेलिब्रेट केलं जातं. तर अशी एक छोटीशी पूजा आज मंदिरामध्ये ह्या खुशीमध्ये होती. ते तर तुम्हाला कारण समजलेलंच आहे. तर इथे पूजा झालेली आहे. आपले जे ऑल इंडियामधील सगळे फौजी आहेत ते कधीच ऊन वारा आणि पाऊस याचा विचार करत नाहीत. कोणतीही वाईट परिस्थिती असू दे, कोणतंही मोठं संकट असू दे, त्या संकटाला सामोरे जाऊन मात देऊन देशाचं संरक्षण हे करतच असतात. म्हणूनच म्हटलं जातं ना की एक सैनिक जो आहे, फौजी जो आहे, तो देशाची आन बान आणि शान सगळं काही आहे.
मला वाटलं एक चांगला हा क्षण होता आमच्यासाठी, तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा. तुम्ही तर फॅमिली आमचे आहातच. तुमचे आशीर्वाद असेच सर्वांवर राहू देत. तर प्रसाद वगैरे घेऊन आम्ही आता घरी निघालेलो आहोत. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मेन म्हणजे आमच्या सर्व फौजींचं इतकं कौतुक केलेलं आहे, तेही तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडे बघू शकता MP जे मंत्री आहेत त्यांच्या हस्ते आमच्या युनिटमध्ये हे प्रशस्तीपत्र दिलेलं आहे.